देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचं काम सुरू, उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात। माणूस आहे, पंख छाटण्याचा प्रश्नच नाही, ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। राज्य कायद्याचं असेल तर फुटीर खासदार बाद झाले पाहिजेत, परभणीच्या सभेत उद्धव ठाकरेंचा संताप, लोकसभा अध्यक्षांनी घटनेचं उल्लंघन करू नये, ठाकरेंचं वक्तव्य। त्यांनी धाराशिवचा काय विकास केला, रस्त्यावर त्यांना फिरू देऊ नका, संजय राऊतांचं नाव न घेता निंबाळकरांवर हल्लाबोल। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर अजूनही ठाकरेंना फॉलो करतात। शिंदेंच्या गटात गेल्यानंतरही इंस्टाग्रामवर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना फॉलो करतात राजे निंबाळकर। खासदार ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंना रामाची तर संजय राऊतांना कैकईची उपमा, रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची साथ मिळतीये, या वक्तव्याची ही चर्चा। एका प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार, जमिनीचं अधिग्रहण करताना ग्रामस्थांना विश्वासात घेणार, वाढवण बंदराच्या आढाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। देशातील पहिलं समुद्रातील विमानतळ पालघर कोरेजवळ उभारणार, विमानतळासाठी योग्य जागा असल्याचा अहवाल मिळाला, फडणवीस यांची माहिती। शिवेंद्रराजे भोसलेंकडून विकास कामांची पाहणी, अधिकाऱ्यांना सूचना तर हाती धरला कासरा। टीईटी पेपरफुटी प्रकरणी 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, आरोपी बिहार आणि हरियाणाचे रहिवासी। पुण्यातील केतन अग्रवाल हत्येचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन, मध्यरात्री सिया आणि चेतनला लोहगडावर नेलं। मुसळधार पावसामुळे अकोल्यात पूर, देऊळगाव येथे पुराच्या पाण्यात 4 चाकी गेली वाहून। बुलढाण्यातल्या पावसाचा वाशिमला फटका, कांचन नदीच्या पुरात शेतातील माती गेली वाहून, वाशिममधील शेतकरी चिंतेत। राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार, हवामान खात्यानं पुढील 6 दिवस राज्याला दिला येलो अलर्ट। खेडमधील चाकणमध्ये मुसळधार पाऊस, पुणे नाशिक महामार्ग जलमय, पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत। अरुणाचल प्रदेशाच्या केई पानोर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, कोटिनपोसा भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर भूस्खलन। चिपळूणमधील सवतसडा धबधबा प्रवाहित, पर्यटकांची पावलं सवतसडा धबधब्याकडे। सेशल्समध्ये पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर, राष्ट्राध्यक्ष हर्मिनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक। फ्रान्समध्ये उष्णतेमुळे 1000 जणांचा मृत्यू, जर्मनी, स्पेन, ब्रिटनसह 16 देशांमध्ये रेकॉर्ड तोड उष्णता।